गणेश कुमार बेस्ट ऑफ लक उर्वरित सामन्यांसाठी. सामना मैदानावर रंगला जातोय. स्ट्राईकला राजेश उर्फ हुक्कू, नॉन स्ट्राईकला सुदन ठाकूर. ठाकूर ओके ठाकूर, सुदन ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला सज्ज झालाय मैदानावर राजेश उर्फ हुक्कू, नॉन स्ट्राईकला सुदन ठाकूर आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम आरोंदचा केरिम क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारा पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन पपन साळगावकर रसिक प्रेक्षकांची अक्षरशः मन जिंकली. कॉमेंट्री बॉक्स दूर कडनं सज्ज होतोय. डिप्यूट विकेटला क्षेत्ररक्षक दिसतोय. लोकांना ते साळगावकर आपल्याला पाहायला मिळतोय. सामना रंगलाय मैदानावर. राजेश उर्फ हुक्कू स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सुदन ठाकूर. आज मोठी इनिंग खेळावी लागेल सुदन ठाकूरला. समर्थक बसनं कार्य केलं सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यानंतर नितेश गडेकरनं थोडंसं नाराज केलं. गोलंदाजीमध्ये कार्य केलं होतं मैदानावर. येणाऱ्या कालखंडामध्ये दुपारचं सत्र आहे. वाऱ्याची एखाद्या जरा वेग वाढलाय मैदानावर. आतषबाजी करावी लागेल आणि पंचांना विनंती असेल मैदानावर सामन्याला सुरुवात करूया पंच, कारण लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत, साखळी फेरीतील सामने आहेत. एका दुसरी मॅच वाढू शकते आणि त्यासाठी उशीर नको आहे. टप्प्यापल्ला चेंडू थोडासा बाद होतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता मांजरे बॉयज संघाच्या हुक्कूचा. आज हुक्कूला राजेश उर्फ हुक्कू याबद्दल का संबोधलं जातंय हे कार्य या किरण पाणी मैदानावर दाखवावं लागेल, कार्य करावं लागेल. येणाऱ्या कालखंडामध्ये सुरेख खेळाचं प्रदर्शन करावं लागेल. टिचून गोलंदाजीला सुरुवात झाली. केरम क्रिकेट संघानं आज सकाळ सत्र गाजवलंय, जलवा केलाय. लेग फॅक्टर 2 चेंडू 10 धावा असताना 2 मोठे फटके पपन साळगावकरचे. बॅटची हलकीशी कट पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक येतोय सर्वेश नाईक. मग मॅचचा मॅन ऑफ द मॅच जरा सुरुवात केली घणाघाती फटक्यानं. गोलंदाजी केली सुरेख तो खेळाडू स्क्रीनवर. आय एम फ्रॉम निरेवडेचा खेळाडू. स्ट्राईकला सुदन ठाकूर. अल्मर हरंबोलसाठी त्यानं बरंच क्रिकेट खेळलाय. ध्रुव पारसे गोवाच्या संघातून तो जे सुरेख खेळाचं प्रदर्शन नेहमी करतोय. आज सुदनला मांद्रेम बॉईज मांद्रेम संघाच्या बाजूने कार्य करावं लागेल आणि हे कार्य एका बाजूने या मैदानावर मोठी इनिंग खेळावी लागेल. सुदन ठाकूरकडे जी क्षमता आहे, कुठच्याही क्षणी सामना या मैदानावर षटकाची आतषबाजी करू शकतो आणि ते कार्य करावं लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये. पपन साळगावकर एक गुणवान खेळाडू पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, ढेर सारा असा अनुभव आपल्या घरच्या मैदानावर. एक झळकलेली फलंदाजी केली सुरुवातीला, आता गोलंदाजीला सुरुवात केली आहे मैदानावर. हलक्या हाताने घेऊन काढतोय, सन्मान दिला होतो चेंडूला. क्षेत्ररक्षक होतोय वेगानं. एक धाव संख्येची लहर. एक या धाव संख्येनं सांघिक धावफलकावर 2 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धावफलकावर. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आहे प्रगतीपथावर. राजेशला स्ट्राईक दिली आहे, कारण हवेचा वेग एका बाजूला आताच्या एंड बघितला गेला भद्रकाली एंडनं, तर डाव्या हाताच्या फलंदाजीला आहे आणि डाव्या हाताच्या फलंदाजानं हे मोठे फटके टोलवावे, निर्णायक फटके टोलवावे लागतील. तो राजेश उर्फ हुक्को हा बिग हिटर सज्ज होतोय. कोलबट टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. राजेश उर्फ हुक्कू नाराज होतोय आपल्या फलंदाजीवर, कारण त्याच्या चेंडू पहिलं व्यवस्थित स्पर्श होत नाही. चेंडू सुदननं सांगितलंय, कारण 6 षटकांचा सामना आहे. पाया रोवणे ही सुरक्षित करावी लागेल. प्रथमतः मांद्रेम बॉईज संघाला प्रथम फलंदाजी करत असताना आणि कळ सोडवण्यासाठी खेळाडू मात्र आहेत त्यांच्या कोट्यामध्ये. सुरेख गोलंदाजी पप्पनला माहिती आहे राजेश उर्फ हुक्कू सुरुवातीपासून आक्रमक आहे आणि ज्यावेळी राजेश आक्रमक झाला त्यावेळी ऐन मुकेश्वरी पप्पननं चेंडूवर फिंगर रोल केली. ब्रेक मध्ये चेंडू टाकला, तो डाव्या हाताच्या फलंदाजाला लेग ब्रेक मध्ये चेंडू बनला गेला आणि निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर सांघिक धावफलक एका केविलवाणी परिस्थितीमध्ये ही 2 धावा या धावफलकावर. मोठा फटका व्हायला मिळतो. फटका बसलाय. राजेश उर्फ हुक्कूची दिल की धडकन. सेम अँड लतेश साळगावकर स्क्रीनवर. बॅक टू द पॅव्हलियन. राजेश आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर झेल पकडलाय सेम अँड लतेश साळगावकरनं.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. गुरुजी, पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक असतं. एका बाजूनं फलंदाजांना संधी असते मैदानावर ती मोठे फटके टोलवण्याची, पण गोलंदाजाला कलात्मक गुण बहाल करावे लागतात. ते कलात्मक गुण मैदानावर आपण साळगावकरनं दाखवले. टिचून गोलंदाजी केली. 2 धावा 1 गडी बदल लेखाजोगा पपन साळगावकरचा. पपन सकाळच्या तर मन जिंकली. 2 मोठे फटके, 2 चेंडू, 10 धावा, मॅच फिनिश. प्रतीक स्पोर्टच्या तोंडातील घास हिसकावून घेऊन गेला केरिम क्रिकेटर्स संघ. आज बरोच सपोर्टर झाले केरिम क्रिकेटर्स संघाच्या बाजूने. एका बाजूने सुरुवात सुरेख पद्धतीची केली आहे. जसा कित्ता पपन गिरवलाय तसाच कित्ता मी गिरवणार हे इरादे स्पष्ट करत मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून मॅन फ्रॉम निरेवडे संघासाठी तो बराच क्रिकेट खेळलाय. तो सर्वेश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. आणि फलंदाजीसाठी पावलं टाकले मैदानावर गोवा जिल्ह्यातील दिग्गज खेळाडू सुपरमॅन समर्थ गवस. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. सुदनचा फटका मैदानावर मॅच लाईन मध्ये. क्षेत्ररक्षक जॉन येतो स्क्रीनवर. एक या धावसंख्येने सांघिक धावपलकावर पाहायला मिळतोय तो 3 धावा धावपलकावर. राजेशनं नाराज केलं सुरुवातीला. सुदन ठाकूरला खेळावं लागेल मैदानावर. या जोडीवर दारोमदार असेल मांद्रेम बॉईज मांद्रेम संघाची येणाऱ्या कालखंडामध्ये. तगड्या फटक्यांबरोबर संयमी क्रिकेट खेळावं लागेल आणि सन्मानजनक क्रिकेटकडे जो क्षमता आहे सुपरमॅन कडे ती क्षमता दाखवावी लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सर्वेश पाहायला मिळतोय. सुरुवात ही एकेरी फटकेनं केली आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूची सुदन ठाकूरनं मैदानामध्ये. तीन धावा धावपलकावर. सुंदर चेंडू या ठिकाणी पंचांकडे नजरा टाकण्यात समर्थक बसणं वाईट वर्कर केला. हा खेळाडू अतिशय सुरेख गोलंदाजी करतो सर्वेश नाईक. कित्येकदा उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याच्या नावावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक उभरत असेल तर आपल्याला पाहायला मिळतोय. हे खेळाडू एका बाजूने एका एक संकल्पनेतून खेळताना पाहायला मिळत आहे आणि आज एका मोठ्या स्टेजला लीग पद्धतीने खेळतायत मैदानावर. सुंदर चेंडू जकडून ठेवलाय. समर्थ गबसला जकडून ठेवलाय अक्षरशः मैदानावर. सुपरमॅनला बांधून ठेवलाय. जसा कित्ता पपन साळगावकरनं गिरवलाय तसाच कित्ता मी गिरवणार हे इरादे स्पष्ट केले ते सर्वेश नाईक ना. चेंडू जवळ खराब होता. चेंडू ज्यावेळी पडला तेव्हा वाटत होतं चेंडू षटकारासाठी जाईल. यष्टीरक्षकानं केलेली थोडीशी तो दूर राहिला चेंडू वेगवान पद्धतीचा, पण धावांची मोहर देऊन गेला. हा आत्मविश्वास अडवणाऱ्या बाईच्या 4 धावा आहेत मांजरम क्रिकेट मांजरम जगासाठी. 4 या धावसंख्येनं 7 धावा धावपलकावर. थोडासा चाचपचट खेळतोय मैदानावर समर्थ कबस. पहिल्या मॅच मध्ये 48 धावांची बहारदार खेळी केली समर्थनं. आज कार्य करावं लागेल समर्थ कबसला मैदानावर. मोठा फटका. समर्थाकडे क्षमता आहे आणि ते समर्थानं दाखवून दिलाय. मी पहिलेच म्हटलं गुरुजी की ज्यावेळी बाईच्या स्वरूपात 4 धावा गेल्या त्यावेळी या ठिकाणी फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला गेला आणि त्यावर हल्लाबोल केला मैदानावर. 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 13 धावा धावपलकावर. 13 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. समर्थक अवस्था मैदानावर हात खोलले आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये ज्याने सुरेख गोलंदाजी केली त्या सर्वेश नाईक वर हल्लाबोल केलाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत की काय. पंच 2 समांतर करतायत. स्वर चेंडूचा इशारा करतायत. अवंतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं बोनस या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 14 धावाच्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 2 धावसंख्या बघितली तर आता मात्र ठीकठाक पाहायला मिळतंय. संयमी क्रिकेटकडे लक्ष द्यावं लागेल मांजरेम बॉईज संघाला. मोठा फटका. शॉर्ट नंबर सुरेख चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. थोडासा ऑन साइडचा अजून ऑन साइडचा फटका पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी करणाऱ्या सर्वेश नाईक वर हल्लाबोल गेला आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर. प्रति षटकामध्ये 10च्या सरासरीने खेळत 20 धावा धावपलकावर. मैदानावर एका बाजूला फटकेबाजीला सुरुवात झाली.
समर्थ गावापासून सुपरमॅन सुरुवात केली आहे मैदानावर. सुदन ठाकूर सलामीला आलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स दूर करणं भद्रकाली एंड करणं. गिरी आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभव आहे त्याच्याकडे गिरीकडे आणि तो अनुभव पणा लावा लागेल. केरीम क्रिकेट संघाच्या बाजूने समर्थ सुरुवातीला खेळतात चाच पडत आणि त्यानंतर आक्रमण केलं मैदानावर. ते सर्वेश नाईकवर सुपरमॅन आक्रमण केलंय. सांगलीची प्रीमियर लीग त्यानं गाजवली. अनेक गोवा राज्यानं टेनिस क्रिकेट असो लेदर क्रिकेटच्या जतून गाजवले आहेत आणि त्याचबरोबर गोवा पोलीस मध्ये कार्यरत आहे. आज कार्य हे मैदानामध्ये करताना त्यानं सुरुवात केली आहे जलव्याला. षटक क्रमांक तिसऱ्या षटकाची सुरुवात होईल. भद्रकाली एंडकडनं गिरी सज्ज होतोय. स्ट्राईकला सुदन ठाकूर. या खेळाडूकडे पण क्षमता आहे गुरुजी, पण कार्य करावं लागेल सुदनला मैदानावर. सुदनचे या एरियातील चाहते आहेत आणि त्या चाहत्यांना खुश करावं लागेल. बरेच फॅन त्याचं ह्या पुलावरून सामना पाहतायत. सुदनची फलंदाजी पाहतायत. सुंदर चेंडू, गती परिवर्तनाचा चेंडू या मैदानावर. ऑफ साईडला कव्हरच्या इशारा फटका टोलवायचा होता सुदनला आणि परिणाम मात्र निर्धाव चेंडू गणला जातो या मैदानावर. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक तिसऱ्या षटकाची सुरुवात केली. समर्थन धावफलक ठीकठाक केलं मांजरेम बॉईज मांजरेम संघाच्या बाजूने. सांघिक धावफलकावर 20 धाबा. फटका अतिशय नेत्रदीप पद्धतीचा, डोळ्यांचं पाळणं पेंडर गगनाला गवस्ती घालणारा फटका. चेंडू या मैदानावर पंचांचा इशारा येणं बाकी. 1 बॉल सीमा रेषेबाहेर 4 धाबांसाठी. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 24 धाबा धावफलकावर. 24 धाबा धावफलकावर. सुदन ठाकूर मैदानामध्ये. सुदन हात खोलले मैदानावर. समर्थन स्टार्ट अतिशय सुरेख पद्धतीचा केला. दुसऱ्या षटकातील अंतरिमच्या दोन चेंडूंवर 2 षटकार टोलावले मैदानावर. समर्थ गावासना सुदनचा 1 चौकार. 24 धाबा. फुलटॉस चेंडू. फटका या मैदानावर सुदन ठाकूर साठी फसलेला असेल. खराब चेंडू होता. क्रिकेटमध्ये एका बाजूनं विचार केला जीवनात अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये चेंडू वाया घालवायचा नसतो आणि तो एका बाजूने या मैदानावर सुदन ठाकूरनं या ठिकाणी संधी होती. ज्यावेळी चेंडू पडला त्यावेळी चिंता एका खेळाडूच्या डोक्यावर पाहायला मिळाली, ती म्हणजे बाळा सावळच्या. बाळा सावळनं डोक्याला हात लावला होता आणि त्यानंतर हवेच्या विरुद्ध फटका मारत असताना चेंडू थोडासा थांबला गेला. वैभव जाधव त्या ठिकाणी सेफ हँड होता. माघारी परतावं लागलं सुदन ठाकूरला. एका चौकारावर नटलेले खेळ साकारत उर्वरित कार्य करावं लागेल. गोव्या राज्याचे सुपरमॅन या मैदानावर एका बाजूनं हात खोलले आहेत, त्याला साथ द्यावी लागेल. एका खेळाडूला कुठेतरी टिकून घ्यावं लागेल. संयमी क्रिकेट पण सुंदर या ठिकाणी गोलंदाजी मैदानावर. केरीम क्रिकेटर संघाच्या बाजूने पप्पन साळगावकर नेतृत्व करतोय. येणाऱ्या कालखंडामध्ये गिरीनं काम केलंय. एक तगडा या ठिकाणी खेळाडू माघारी परतलाय झेलबाजच्या स्वरूपात. आत्मविश्वास जास्त ताकदपूर्ण असा फटका. पण दुसऱ्या बाजूने मैदानावर पाऊल आसवले आहेत मिस्टर 360 मॅन फ्रॉम अरंबोल नितेश गाडेकर. स्ट्राईकला नितेश, नॉन स्ट्राईकला समर्थ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. आज एका बाजूला 2 संघ गोवा राज्यातील आमने सामने भिडत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेडणे तालुक्यातील खेळाडू एकमेकांसमोर झुंजताना पाहायला मिळतील. संघांमध्ये दोन्ही आहेत रती महारथी, पण रती महारथींना कार्य करावं लागेल. हलक्या हाताने घेऊन काढतोय, सन्मान देतोय. ही खेळी महत्वाची आहे. मोठे फटके आल्यानंतर समर्थकडे क्षमता आहे. कुठच्याही फलंदाजाला तो आक्रमण करू शकतो आणि समर्थाला जास्तीत जास्त संधी द्यावी. नितेश कडे अनेक विक्रम केले आहेत. 5 चेंडू मध्ये 5 षटकार, 3 चेंडू मध्ये 3 षटकार. अनेक जण ते विक्रम त्या मैदानावर करावे लागतील. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये मांजरेम बॉईज मांजरेम संघाला धावफलकावर विचार केला 75 ते 70 धावा पाहिजेत या मैदानावर. सुंदर फटका पाहायला मिळतोय. कमरच्या बॅकफुटला जाऊन एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. स्क्रीनवर येतोय तो बाजूला ते स्पर्धेची फेक तोपर्यंत 21 धावसंख्येची मला जोखमीच्या धावसंख्येकडे पंच या ठिकाणी मात्र सरळ हात उंचावतायत.
पंच या ठिकाणी मात्र हात उंचावताय, रनआउट साठी रेव घेतलाय. या ठिकाणी नितेश गडेकरची होकेची घंटा वाजली होती मैदानावर. बघूया थर्ड अंपायर पर्यंत या ठिकाणी निर्णय आलाय. सांगतील सुरेख लाईव्ह प्रेक्षेपण असेल. बघूया ऑफिशियल्स या ठिकाणी येत आहे, योग्य तो निर्णय देतील त्या ठिकाणी. कारण आमचे काका साबण टेनिस क्रिकेट डॉलचे सर्व कॅमेरामॅन या ठिकाणी सुरेख या ठिकाणी कार्य करतात, त्यामुळे त्यांचा हे योग्य तो निर्णय असेल आणि या ठिकाणी दिसेल योग्य तो निर्णय तिथपर्यंत पोहोचेल. त्यानंतर आपण सांगू. प्रशांत दाखवतोय. नॉट आउट. हौसले बुलंद आलेत, हास्य निर्माण झालंय. 2 धावा धावफलकावर, सांघिक धावफलकावर. सत्तावीस धावा धावफलकावर. जीवनदान या मैदानावर एका बाजूला पाहायला मिळालंय. थर्ड अंपायर पण दाद द्यावी लागेल, सलाम द्यावा लागेल भाऊ. तर पूर्ण टेनिस क्रिकेट .in ला, कारण हे त्यांनी जे कार्य केलं हे क्षेत्र असं शाळा क्षेत्र टिपलं कॅमेरामध्ये आणि पूर्ण या ठिकाणी टेनिस क्रिकेट .in ला एक सलाम ठोकावा लागेल कॅमेरामॅनना. क्लीन बॉल समर्थ गावा, स्वस्व चेंडू मैदानावर. गती परिवर्तन, समर्थ गावा सुपरमॅन बॅक टू द पॅव्हिलियन. केरम क्रिकेटर संघाचा जल्लोष पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया. मॅम्प्रम आरोंद दीप आरोंदेकर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर 27 धावा धावफलकावर. अंबाजीनं पावलं मौलद मैदानावर. आता नितेश टेकर अंबाजीला कार्य करावं लागेल. उर्वरितच्या 3 षटकांपर्यंत किती मत मारतोय मांद्रेम बॉईज, मांद्रेम संघ येणारा काय ठरवेल. केरम क्रिकेटर संघानं जल्लोष आणि जल्लोष चालू ठेवलाय मैदानावर. कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया उर्वरितच्या 3 षटकांसाठी आरोंदा दीप आरोंदेकर. धन्यवाद योगेश पुरव. तो समर्थ गवस का यहाँ पर प्राइज विकेट मिल चुका है और इस विकेट का महत्व बिल्कुल बहुत होगा. सर्वेश नाइक पिछले मैच का मैन ऑफ द मैच, बॉलिंग हो या बैटिंग हो हर डिपार्टमेंट में अपना 100% दिया है और उसी सर्वेश नाइक के सामने बिल्कुल हाथ खोले थे समर्थ गवस ने. अगर समर्थ ने सामने वाली टीम के अगर स्ट्राइक बॉलर पर ही हाथ खोले थे तो बाकी के गेंदबाजों को कैसे बख्शते. लेकिन फिर भी यहाँ पर गिरी ने काम कर दिया. जो प्राइज विकेट चाहिए थे समर्थ गवस को भेजा वापस बैक टू द बॉल, लेकिन अभी भी खतरा टला नहीं. गोवा राज्य के एक से एक बढ़कर खिलाड़ी इस खेल में अभी भी मौजूद है. अभी भी स्ट्राइक पर है मिस्टर 360 नितेश गडेकर. नए बल्लेबाज की हैसियत से गए हैं अंबाजी को नाटकर. पहली गेंद सर्वेश नाइक के दूसरे ओवर की पहला रन तोसने के साथ लिया जाएगा. लतेश सागावकर, इनका थ्रो बाय बहुत ही अचूक हर बार हमेशा. कुछ ऐसे खिलाड़ी जरूर जिनके थ्रो मात्र बिल्कुल सटीक, बिल्कुल हाथ में आते बॉलर के हो या विकेट कीपर के हो, उनमें से एक नाम हमेशा लूंगा उत्तम मोटे. बिल्कुल रैपिड थ्रो उनका रहता है. और अब अंबाजी को नड़कर फिर एक बार स्ट्राइकर साइड पर अपनी पहली गेंद का सामना करने के लिए सर्वेश नाइक की. बढ़िया शॉट निकाला है. क्या गेंद गैप में जाएगी? जी रेडकर है वहां पर. थोड़ा सा खराब थ्रो, लेकिन फिर भी सिर्फ एक ही रन दिया जाएगा. इक्के दुक्के से कोई हानि होने नहीं वाली. बिल्कुल समर्थ गवस के विकेट से शायद 20-25 रनों का यहाँ पर डिफरेंस जरूर होगा. स्कोरबोर्ड पहुंचा 29 रनों पर 29.
इस बार गेंद को जाने दिया, शफल जरूर हुए थे लेकिन फिर भी गेंद बहुत बाहर से गई थी। पहली निगाह है राजेश मोटे सर अंपायर की, और उसके साथ वाइड भी करार देते हुए स्कोरबोर्ड को आगे तब्दील किया हमारे स्कोरर गुरुदास नाइक ने 1 रन के साथ। स्कोरबोर्ड में परिवर्तन 30 रन, 30 रन स्कोरबोर्ड पर। चौथा ओवर जो कि जारी। नितेश गडेकर फिर एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, उतना अच्छा ठोस टाइमिंग नहीं। 1 रन तोसनी के साथ पूरा। अंबाजी को डेंजर एंड पर थे जरूर, अगर थ्रो सटीक हो तो शायद इस बार काम बन जाता, लेकिन फिर भी 1 रन लिया और नितेश गडेकर ने दूसरे रन का जो धोखा था, जो हानि हो सकती थी, उसे भी रोका, डिनाई किया दूसरा रन। और इसी के साथ स्कोरबोर्ड जो कि रुका हुआ 31 रनों पर। सर्वेश नाइक की अब तक ये अच्छी ओवर कट रही है, 3 गेंदों पर मात्र 4 रन ही खर्च कर दिए हैं। गेंद को जाने दिया है, इस बार फिर एक बार वाइड करार दिया जाएगा। आज सर्वेश नाइक ने गेंदबाजी अच्छी तो की है, लेकिन एक्स्ट्रास तो हर ओवर पर ही वो दे रहे हैं। आज के दिन का पहला वाइड भी उन्होंने ही डाला था। 100% दे रहे हैं, लेकिन ध्यान में रखना पड़ेगा ये जो एक्स्ट्रास आप खर्च कर रहे हैं वो कहीं आने वाले समय में आपको महंगे ना पड़ जाए। टॉस गेंद, इस बार लेग साइड पर गेंद को हल्के से टटोला और उसी के साथ 1 रन पूरा किया। स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ इसी के साथ नेल्सन फिगर 33 रनों पर। समर्थ गावस के विकेट के बाद थोड़ा सा यहाँ पर रन रेट पर लगाम जरूर लगाया है सर्वेश नाइक की इस ओवर में भी। नितेश अगली गेंद का सामना करेंगे। इस बार नितेश गडेकर ऑन फायर, इस बार गेंद बहुत दूर जाकर रुकी और सीधा गई सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए इस खेमे में गोवा राज्य के 1 से बढ़कर 1 खिलाड़ी, चाहे वो हो हरदर्शुदन ठाकुर, चाहे सुपरमैन गवस और उसी के साथ मिस्टर 360 फिर एक बार ऑन स्ट्राइक। बढ़िया गेंद जड़ों में डाली हुई, फॉलो किया बल्लेबाज को और 1 ही रन से संतुष्टि। और शायद से ये बढ़िया निर्णय भी रहेगा, क्योंकि जितनी ज्यादा गेंद नितेश गडेकर फेस करेंगे उतना ही ज्यादा स्कोर बन सकता है। ऐसा हमने बहुत बार देखा है। नितेश गडेकर अब जो कि यहां पर ऑफ द मार्क निकल चुके हैं। 40 रन ऑन द स्कोर बोर्ड, 40 रन स्कोर बोर्ड पर। मैं कहूंगा ये जो कि 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है, मतलब लगभग प्रति ओवर आप 10 रन का रन रेट जारी रख रहे हैं। गाड़ी बिल्कुल सही पटरी पर है। अब जो कि फाइनल फिनिशिंग टचेस देने की जरूरत यहां पर, लेकिन दूसरी ओर देखना पड़ेगा कि केरू क्रिकेटर्स के पास उतनी ही ताबड़तोड़ बॉलिंग लाइनअप भी है। शायद से अब बाला सागर के हाथ में गेंद थमाई गई है और बिल्कुल बाला सागर ही लेकर आएंगे ये ओवर। सातेरी भद्रकाली टेम्पल लैंड से यहाँ पर जरूर गेंदबाजी करेंगे। समर्थ गवस के विकेट के बाद बिल्कुल यहाँ पर पारी को संभाला है नितेश और अंबाजी ने। बिल्कुल नितेश गडेकर आखिरी के ओवर तक रहे, ये जरूर आशा अपेक्षाएं रहेंगी मानरेम बॉयज के टीम की ओर से, क्योंकि उनका रहना महत्वपूर्ण रहेगा। और ये जानते हैं अपन सागव कर भी कि नितेश गडेकर का विकेट कितना महत्वपूर्ण हो सकता है। 10 से 20 रन का जरूर यहाँ पर अंतर तय होगा उनके विकेट से, लेकिन देखना पड़ेगा कि आने वाली 2 ओवर्स में क्या खेल बनता है। 22 ओवर, पहली गेंद, ये इस बार एल्बो एंड पर लगी थी। ये थोड़ा सा खराब शॉट, शायद धोखे में आ सकते थे। यहाँ पर भारत सावर की यहाँ पर तारीफ करनी पड़ेगी, पहले ही अपना स्टांस स्विच किया था, राइटी से लेफ्ट हैंडेड बल्लेबाज बन चुके थे और फिर एक स्लोवर गेंद, हल्के से गेंद को यहाँ पर रोल किया जरूर और चखाया। बाल बाल बचे नितेश गडेकर। दरमियान स्कोरबोर्ड वहीं पर रुका हुआ 40 रन पर। इस बार स्वीप, इस बार सक्सेसफुल हो गए हैं।
और इसी के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ 46। यही शॉट का प्रयास किया नितेश गडेकर ने और बिल्कुल ऐसा माइंडसेट, ऐसी मानसिकता लाजमी भी है, क्योंकि आप बस हवा का रुख देखिए, हवा का रुख उस एंड से जरूर फेवर करेगा एक लेफ्टी बल्लेबाज को, तो जरूर रिवर्स स्वीप और स्विच हिट, ये दो ऐसे शॉट है जो आपको ज्यादा से ज्यादा रन बनाकर देंगे। ये भली बात ही जानते हैं नितेश गडेकर और बिल्कुल वही किया। रिवर्स स्वीप पर एक लाजवाब शॉट। ये इस बार फिर वापस से मौका गवाया, शायद एक समय के लिए ऐसा लगा है कि क्या ये कैच बनेगा, लेकिन नहीं, थोड़े से दूर रह गए पपन सागावकर। नितेश गडेकर पिछली मैच में थोड़े से सस्ते साबित हुए थे, सस्ते में लौट गए थे, लेकिन इस बार अपनी मौजूदगी हर गेंद पर जता रहे हैं। और अब अंबाजी कोनाडकर स्ट्राइकर एंड पर, अंबाजी भी यहां पर रिवर्स स्वीप करने का अटेम्प्ट कर रहे थे, लेकिन कनेक्शन हुआ नहीं। ये ओवर बिल्कुल संतुलित अब तक कट रही है। बाला सावर 2 गेंद डाल चुके हैं, सिर्फ एक बड़ा शॉट इस ओवर पर। ये इस बार स्टंप्स के ऊपर से गेंद गई, आपके पाले में थी ये गेंद, इसका मतलब इसे कहते हैं कमबैक। बिल्कुल वेंगुर लाके एक वन ऑफ द बेस्ट बॉलर है बाला सावर, और अनुभव किसे कहते हैं ये जताते हुए एक बड़े शॉट के बाद बिल्कुल किस तरह से कमबैक किया इस ओवर में, बिल्कुल लाजवाब बॉलिंग। फिर एक बार गेंद अंदर आई, ऑफ ब्रेक, लेंथ की यहां पर डिलीवरी थी, लेंथ भी अच्छी थी, समझ नहीं पाया। इस ओवर में निकले मात्र 7 रन, जो कि थे रिवर्स स्वीप के तौर पर नितेश गडेकर के बल्ले से। स्कोर बोर्ड पहुंच चुका है यहां पर 47 रनों पर, और आखिरी का ओवर, लास्ट ओवर, द डेथ ओवर डालने के लिए कौन आएगा वो जरूर देखने वाली बात रहेगी। विचार विमर्श भी किया जा रहा है, बातचीत भी की जा रही है, क्योंकि वो जानते हैं अब स्ट्राइकर एंड पर नितेश गडेकर होंगे और एंड भी होगा किरण पानी रिवर एंड का, जो एंड बेस्ट है एक राइट हैंडेड बल्लेबाज के लिए। नितेश गडेकर बिल्कुल बढ़िया टच में, और उसी के साथ हवा का रुख भी उन्हें फेवरेबल कंडीशन दे रहा है। तो किस गेंदबाज के हाथों में गेंद थमाई दी जाएगी, जिस प्रकार से यहां पर आसार दिख रहे हैं सिंधुदुर्ग जिले के वन ऑफ द बेस्ट बॉलर्स वैभव जाधव के हाथों में थमाई दी है गेंद कैप्टन पपन सागावकर ने। और जो टीम का चयन किया है बिल्कुल बढ़िया, इस पूरी प्रतियोगिता की वन ऑफ द बेस्ट स्ट्रॉन्ग टीम जरूर कही जाएगी किन विकेटर्स। बिल्कुल बड़े नाम, ऑलराउंडर्स हो, बैट्समैन हो या फिर बॉलर्स हो, बिल्कुल होशियारी के साथ पपन सागर ने ये टीम बांधी है। और पहले मैच में इस टीम ने दिखाया भी है कि टीम एफर्ट किसे कहते हैं, और इस मैच भी वही करने का प्रयास करेंगे। लेकिन आपके सामने एक बहुत बड़ा काटा स्ट्राइकर्स एंड पर है किन विकेटर्स। आखिरी ओवर, पहली गेंद लेकर चले वैभव जाधव। पहली बॉल, शॉर्ट पिच, और आपको अंजाम पता है, नितेश गडेकर स्लॉग स्वीप एंड दैट्स अ ब्यूटी। मिड विकेट के सर के ऊपर से 50 रन पूरे, स्कोर बोर्ड पर 53 रन ऑन द स्कोर कार्ड। बिल्कुल अगर ऐसी बैटिंग रही तो जरूर स्कोर कार्ड 65 का स्कोर पार कर सकते हैं। अगर दोपहर की तरह की बात की जाए तो आपको कुछ भी करके 70 का आंकड़ा पार करना ही होगा। फर्क नहीं पड़ता कितनी ही अच्छी आपकी बॉलिंग लाइनअप हो, बैट्समैन को जरूर यहां पर एडवांटेज मिलेगा, और वही किया है नितेश गडेकर ने भी। ये बड़ा छक्का लगाकर मिड विकेट के ऊपर से, तो कैसे कमबैक करेंगे वैभव जाधव, ये देखने वाली बात रहेगी। मैन फ्रॉम हरमल नितेश गडेकर, मिस्टर 360 कहा जाता है, वो किस लिए ये दिखाते हुए
ये थोड़ी सी स्लोअर गेंद रखी, इस बार नीचे रही गेंद। फिर एक बार एक्सपेक्ट कर रहे थे नितेश गडेकर कि शायद ये गेंद तेज आए पिछली गेंद की तरह, लेकिन इस बार गेंद की गति को हल्के से कम रखा और चखाया अपनी स्पीड में वैभव जाधव ने। ये दोनों अनुभवी खिलाड़ी है, चाहे वो वैभव हो या फिर नितेश गडेकर। दूसरी गेंद डॉट, अगली गेंद लेकर चले वैभव जाधव। फिर एक बार बढ़िया गेंद थी, बैट्समैन की रीच में थी ये गेंद, यहां पर रीच आउट कर दिया था नितेश गडेकर ने, लेकिन आखिरी समय में गेंद और बल्ले का संपर्क कर नहीं पाए। यही आज तक इस ग्राउंड पर एक स्टोरी रही है कि अगर बैट्समैन ने बड़ा प्रहार किया है तो दूर बॉल रखिए। इस बार गेंद ऊंची गई है, नीचे है जॉन फर्नांडिस और बन के रह गए। दर्शक जरूर प्रयास किया था, लेकिन जैसा मैंने कहा था हवा का रुख यहां पर फेवर करेगा। हवा का रुख हो या ना हो, इस बल्लेबाज का एक बार अगर आपने पर्सनालिटी पर ध्यान दिया तो ताकत देखते ही पता चलेगी। अच्छी हाइट और अच्छी ताकत। नितेश गडेकर एक और बड़ा शॉट, स्कोरबोर्ड आगे बढ़ा इसी के साथ 59 रनों पर। ये स्लोअर रन, ये आपको रन नहीं लेना चाहिए बिल्कुल। अगर आपके बल्ले से शॉट्स कनेक्ट हो रहे हो तो आपके पास ज्यादा से ज्यादा स्ट्राइक होना ये जरूरी रहेगा। अब तक अगर देखा जाए तो मांद्रेम बॉयज एक रिस्पेक्टेबल टोटल तक पहुंच चुकी है, लेकिन मैं कहूंगा बॉलर्स को बहुत मेहनत करनी है और दारोमदार रहेगा उनके बॉलर्स पर, जैसे कि भाव कास्कर हो, नितेश गडेकर या फिर प्रवीण सावंत। बिल्कुल एक एवरेज पर पहुंच चुके। एक बड़ा शॉट जरूरी रहेगा नितेश गडेकर के बल्ले से, और वही किया है मिस्टर 360। उन्हें ये शॉट पसंद है, उन्हें ये एरिया पसंद है, वो फीलिंग पसंद है, वो भावना जो आती है उनके मन में। एक बड़ा शॉट लगाने के बाद छक्के पर छक्का नितेश गडेकर के बल्ले से, और स्कोरबोर्ड बन चुका है इसी के साथ 65 रन, 6 टू विन। 6 रनों की आवश्यकता चाहिए इस मैच को जीतने के लिए अपने निजी 36 गेंदों पर, और उसी के साथ 66 रन आपको डिफेंड करने हैं अगर ये मैच जीतना है तो मांद्रेम बॉयज के लिए। एक कांटे की टक्कर यहां पर देखने को मिलेगी जरूर इस मैच में। केरिम विकेटर्स केरिम पहला मैच जीत चुके हैं और मांद्रेम बॉयज जीत की तलाश में। देखेंगे क्या
लीग के सर्वे सर्वा यहाँ उपस्थित होते हुए संजय जी भी है, अभी अभी कोनाडकर सर भी आए हैं, दोनों का तहे दिल से स्वागत। ये टीम सुबह थोड़ी सी हाराखेरी, मैंने कप्तान से पूछा था जब वो बाइट दे रहे थे कितने रन आपके लिए सही रहेंगे, तो उन्होंने कहा था कि 50 रन सही रहेंगे, लेकिन उसी वक्त लगभग मैंने बोला था कि लगभग 75 रन तो चाहिए। अब 66 रन स्कोर बोर्ड, ये भी सही, अगर 2 ओवर्स अच्छे निकले तो ये टारगेट भी फाइटिंग टोटल रहेगा। पिछले मैच में शायद सावंत थे जिन पर ज्यादा स्ट्रोक्स लगे। फील्ड सजाई गई है, टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला था वो। स्ट्राइक पर खेलते हुए जॉनी, नॉन स्ट्राइक एंड पर खेलते हुए लतेश सलगांवकर। फील्ड सभी खिलाड़ी लगभग 30 सर्कल के अंदर, मात्र 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर है, जिनमें से जॉनी के लिए एक डीप मिड विकेट पर, एक लगभग काउ कॉर्नर पर एक खिलाड़ी मौजूद, और मैच का आगाज होता। 66 रन टू विन। नितेश गडेकर जिन्होंने आखिरी ओवर में 3 छक्के लगाए, अगर सीधे बल्ले से खेलते तो और 2 छक्के भी लग सकते थे, लेकिन मिड विकेट टारगेट करने की कोशिश। पहली ही गेंद और इसी के साथ जॉनी को वापस आना पड़ेगा। लेग बिफोर विकेट के रूप में बिल्कुल सामने पाए गए, और अपील इतना सटीक था और कॉन्फिडेंट था कि अंपायर बनने का कोई संदेह नहीं। जॉनी बाहर आते हुए पहले ही गेंद पर लेग बिफोर विकेट के रूप में थोड़ा सा अपने आप को शफल किया था, क्रॉस करके खेलना चाहते थे, लेकिन गेंद नितेश की पहली गेंद पर सफलता। जीजी रेडकर नए बल्लेबाज। जीजी रेडकर, शिवराम उर्फ जीजी रेडकर धीरे धीरे मैदान में जाते हुए लतेश के लिए। दोनों यंग खिलाड़ी अब मैदान पर। पहली गेंद पर सफलता पाने के बाद हौसले बुलंद होते हुए, हालांकि पीछे बल्लेबाजी स्ट्रेंथ बहुत तगड़ी है, बहुत तगड़ी बल्लेबाजी। आप सुबह बोल रहे थे दीप कि एक अच्छी टीम, फील्ड बेहतरीन फील्डिंग, 1 रन बचा है अपनी टीम के लिए। इस गेंद पर अगर रन लेना चाहेंगे तो आउट होने की संभावना ज्यादा थी। क्या खूबसूरत फील्डिंग, क्लीन गैदरिंग और थ्रो के एक्शन में तैयार थे। अच्छी गेंद, 1 रन टीम का और अपना खाता खोलते हुए यहां जीजी। तो इस ओवर में पहला रन दिया आपने चौथी गेंद पर, तीसरी गेंद पर। पहली गेंद पर विकेट मिली और उसके बाद जैसे वापसी करते हुए, लेकिन अब क्रीज पर आते हुए एक बेहतरीन बल्लेबाज लतेश सलगांवकर। मात्र 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर, जिनमें से एक खिलाड़ी लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर लगभग काउ कॉर्नर पर आपको दिखाई देता हुआ, और दूसरा खिलाड़ी डीप मिड विकेट पर। हालांकि वहां लतेश ज्यादा ट्राई नहीं करेंगे मेरे ख्याल से, क्योंकि हवा का रुख जो है बहुत तेज हवा निकलती हुई, लेकिन फील्ड में तब्दीली होती हुई। अच्छी गेंद, सम्मान दिया इस गेंद को, और 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा। इस 1 रन की बदौलत स्कोरबोर्ड 2 रन पर पहुंचता हुआ। 66 रनों का यह लक्ष्य, जिस लक्ष्य का पीछा किया जा रहा है। गोवा की एक बेहतरीन टीम मांद्रेम यहां
फील्ड करते हुए 66 रनों का लक्ष्य उन्होंने रखा है अपोजिट टीम के लिए। अगली गेंद, अच्छी गेंद और ऊंचा स्ट्रोक है और सीधा हाथ में। इसी के साथ विकेट जाता हुआ जीजी आउट होकर पैवेलियन वापस आएंगे। दो लेफ्ट हैंडेड बल्लेबाज हवा का फायदा उठाना चाहते थे लेकिन उतना एलिवेशन मिला नहीं। दैट वाज अ वेरी नाइस विकेट टेकन बाय नीतीश गड़ेकर। इस ओवर में, पहले ओवर में 2 विकेट, मात्र ये 2 विकेट बोनस थे। अभी भी तगड़ी बल्लेबाजी है। सर्वेश शायद नेक्स्ट बल्लेबाज नहीं, पेंटल बांदेड़कर धीरे धीरे मैदान में जाते हुए, ये भी बहुत बेहतरीन हरमन मौला खिलाड़ी है, ऑलराउंडर खिलाड़ी। पहला ओवर तो बहुत अच्छा घटता हुआ दीप, 66 रनों का पीछा जब चल रहा हो तो पहला ओवर ऐसा बेहतरीन अगर हो जाए तो और टारगेट बड़ा हो जाता है। 10 रन से टारगेट बढ़ेगा लगभग। इस ओवर की आखिरी गेंद, तो शायद ये आखिरी गेंद संभल कर खेलना चाहेंगे पिंटल बांदेड़कर। एक बेहतरीन बल्लेबाज है, मैच विनर है, तगड़े बल्लेबाज, कोनापाल निरोड़ा टीम के बेहतरीन बल्लेबाज। कल हमने शरत बांदेड़कर को देखा था साइश 11 टीम में। यहां आते हुए पिंटल, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, सीधा हाथ में, क्या बात है, और एक विकेट। हालांकि अपिश खेलने की जरूरत ही नहीं थी, आखिरी गेंद थी। मैं बोल रहा था कि आखिरी गेंद है, पिंटल कुछ ट्राई नहीं करेंगे, लेकिन मोह हुआ, ओवर पिच गेंद मिली, बड़ा स्ट्रोक लेना चाहते थे। अगर उस खिलाड़ी को उसके सर के ऊपर से खेल जाते तो निश्चित रूप से चौवा था, लेकिन लगातार विकेटें गिरती जा रही। तीसरा विकेट डगआउट में वापस आता हुआ नए बल्लेबाज जाते हुए ओमकार गावड़े। मात्र 2 रन पहले ओवर की समाप्ति के बाद, 3 विकेटों के नुकसान पर मात्र 2 रन। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा नीतीश गड़ेकर से। बल्लेबाजी में कारनामा किया, उसके बाद गेंदबाजी में अपने जोहर दिखाते हुए नए गेंदबाज आते हुए भावकाशकर। फील्ड में हल्की सी तब्दीली होती हुई, क्योंकि पावर प्ले का ओवर समाप्त हो चुका है, अब खिलाड़ी फैला सकते हैं। दूसरा ओवर का आगाज होता हुआ भावकाशकर दूसरे ओवर की पहली गेंद लेकर सामने लतेश और नॉन स्ट्राइक एंड पर ओमकार गावड़े। अच्छी गेंद, सीधे खेले, हाथ में, कोई गलती नहीं, और एक विकेट का पतन। लगातार विकेटों का पतन होता हुआ मात्र 2 के कुल योग पर। हालांकि पीछे बड़े बल्लेबाज है, लेकिन ये बहुत खराब स्थिति। लतेश भी आउट होकर वापस लौटे। 4 विकेटें 2 रनों पर, यह बहुत बड़ी हाराकिरी करते हुए बल्लेबाज अब शायद नए बल्लेबाज गिरी धीरे धीरे मैदान में जाते हुए बड़े स्कोर की कोशिश में लगातार 4 बल्लेबाज आउट होकर दूसरे ओवर तक वापस आए।
विकेट बहुत महत्वपूर्ण है। 66 रनों का पीछा करना, अभी भी 64 रन चाहिए। गिरी धीरे धीरे स्ट्राइक पर जाते हुए, दूसरा ओवर मुकम्मल है। बहुत खूबसूरत ये मैदान, हवा का रुख देखते हुए हर एक बल्लेबाज खेलने की कोशिश कर रहा है। लतेश ने भी यही कोशिश की थी, लेकिन एलिवेशन उतना मिला नहीं। एक अच्छा कैच लपकते हुए भाऊ को पहली गेंद पर सफलता मिलती हुई दूसरी गेंद लेकर चले। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक है। लोअर फुल टॉस की ये गेंद थी। एक ही रन मिलेगा तो बहुत देरी के बाद लगभग इंडियन रिकॉर्ड थोड़ा सा छूते छूते रह गए, क्योंकि 3 विकेटें तो लगातार गई। सिक्सटी 63 रन टू विन, 3 ही रन अब तक बने हैं। अच्छा स्ट्रोक है ये, खूबसूरत स्ट्रोकिंग, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर गेंद जा रही है 4 रनों के लिए। बहुत बेहतरीन गेंद। अब बहुत देरी के बाद एक बड़ा स्ट्रोक देखने को मिला। रन संख्या पहुंची 7 पर। अभी भी 59 रन चाहिए जीत के लिए। दूसरा ओवर मुकम्मल है। दूसरे ओवर की तीसरी गेंद पर एक बहुत बेहतरीन चौवा आया, जो गिरी के बल्ले से आया। क्या बहुत बेहतरीन स्ट्रोक था, क्या देखने लायक स्ट्रोक था। अच्छा स्ट्रोक, क्या बात है। 6 रन इस मर्तबा कैच लेने की कोशिश में गिरते हुए 10 रन आए 2 गेंदों में। फिर एक बार पिछले मैच की तरह थोड़ा सा गिरी इस मैच में रंगत लाते हुए। लगातार 2 गेंदों पर 10 रन आया। रन संख्या पहुंची है 13 रनों पर। पहला और बहुत बेहतरीन, उसके बाद थोड़ी सी वापसी होती हुई बल्लेबाजों की। फिर एक बार चले भाव, अच्छी गेंद, स्लोअर वन, ऑफ स्पिन गेंद, बड़ा स्ट्रोक लेना चाहते थे। फिर एक बार गेंद और बल्ले का संपर्क, मिलन हुआ नहीं। 10 रन देने के बाद 2 गेंदों में वापसी करते हुए गेंदबाज क्या आखिरी गेंद निकाल पाएंगे भाऊ। अच्छी गेंद, ठीक तरह से एलिवेशन नहीं मिला। 1 रन पर संतोष करेंगे या नहीं। रन आउट का खतरा है और इसी के साथ ओमकार रन आउट होकर पैविलियन वापस लौटेंगे। और 1 विकेट का पतन होता हुआ ये 5वां विकेट है। 2 ओवर में गवाए 5 विकेट। आधे खिलाड़ी डगआउट में वापस आते हुए, और इसी के साथ मिस्टर मैच विनर गोज इन सर्वेश नाइक। पिछले मैच में जिन्होंने बहुत खूबसूरत बल्लेबाजी की थी, लगातार पहली गेंद पर छक्का लगा था, वही सर्वेश नाइक धीरे धीरे मैदान में जाते हुए दूसरी ओर गिरी बेहतरीन बल्लेबाजी करते हुए। माफ कीजिए, गिरी आउट होकर पैवेलियन वापस लौटे रन आउट के रूप में। अब स्ट्राइक पर सर्वेश नाइक। ही इज ओनली मैच विनर, लेकिन हालांकि पीछे पपन भी है। सर्वेश सर्वेश नाइक और ओमकार दोनों बल्लेबाज क्रीज में। ओमकार स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक एंड पर सर्वेश नाइक, जिनको मैच विनर कहा जाता है। रन संख्या पहुंची है 13 रनों पर, 13 रन ऑन स्कोर बोर्ड। अभी भी 43 रन चाहिए।
अभी भी 53 रन चाहिए, 53 रन टू विन। तीसरा ओवर मुकम्मल होने जा रहा है और ये स्नेक निश्चित रूप से स्नेक थी, लेकिन गंवाई यहां। प्रवीण सावंत पहली गेंद पर सफलता थी उनको, डिफेंसिव स्ट्रोक लेने की कोशिश में अंदरूनी किनारा लेकर गेंद चली गई विकेट कीपर की दस्तानों में। कैच है, दूसरी गेंद पर वही भी ड्रॉप हुआ। दो लगातार कैचेस ड्रॉप होते हुए एक ही खिलाड़ी के। दो लगातार गेंदों पर दो ड्रॉप कैचेस, इतना जीवनदान, इतना लक क्रिकेट में हमेशा हर दिन हर किसी का नहीं होता। उस जिस दिन आपका लक बेहतर हो वो दिन आपका, वो समय आपका। लगातार दो गेंदों पर दो कैचेस ड्रॉप होते हुए अच्छी गेंदबाजी प्रवीण सावंत। अगली गेंद लेकर अच्छी गेंद, बेहतरीन गेंद। फिर एक बार हल्का सा अपील, इस गेंद को उछालना चाहते थे, खेलना चाहते थे, लेकिन इस गेंद को थोड़ा सा इन स्विंग, लेकिन सर्वेश के लिए आउट स्विंग हुआ। गेंद टिप्पा खाने के बाद बाहर चली गई। विकेट कीपर बाकी का काम पूरा करते हुए, सर्वेश हल्के से इस गेंद को मिस करते हुए। प्रवीण फिर एक बार चले, ओ अच्छी गेंद। फिर एक बार अगर आप शफल करके गेंद की तरफ जाए तो अंपायर पर कोई असर नहीं होगा। गोद में से इस गेंद को फिर एक बार निकाला। दो लगातार गेंदे मिस करते हुए सर्वेश नाइक। आखिरी दो गेंदे और इस मर्तबा रिवर्स स्वेप का ये प्रयास। 4 रन के लिए या 6 रन के लिए देख रहे हैं, अंपायर का इशारा मर्तबाता हुआ। 4 रनों का इशारा आता हुआ, तो 4 रन के बदौलत रन संख्या अब मात्र पहुंची 18 रनों पर। इस ओवर की आखिरी गेंद है, रन संख्या 18 पर पहुंचती हुई तीसरा ओवर मुकम्मल है। आखिरी गेंद, प्रवीण सावंत इज गोइंग टू बॉल द लास्ट बॉल ऑफ थर्ड ओवर। उनके सामने सर्वेश बेहतरीन चौवा लगाया। कैच हो सकता है, नहीं। आज सर्वेश को बहुत बड़े मौके मिल रहे, हालांकि ओमकार को ज्यादा मिले, 2 लगातार मौके मिले। योगेश जी प्लीज कम ऑन माइक्रोफोन। एक बेहतरीन चेज चल रहा है। अब 18 गेंदे और जीत का लक्ष्य बहुत बड़ा तो है, लेकिन सर्वेश अब तक क्रीज पर है। पपन जाने वाले हैं। अठारह गेंदे और 47 ये है स्कोर। जीत का लक्ष्य, जीत का इक्वेशन। एंड हियर कम्स द माइक्रोफोन मिस्टर योगेश परब। अठरा चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा या धावफलकावर पाठलाग करतोय मैदानावर एका तगड्या धावसंख्येचा 66 या धावसंख्येचा मैदानावर केरिम क्रिकेटर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. गोलंदाजी मार्कवर रघुनाथ कासकर असेल उर्फ भाऊ आज मैदानावर
मांद्रेम पोलीस संघाच्या कोट्यातून, तर एका बाजूने सर्वेश नाईक नाथ कोल्हेत, ओमकारनं फलंदाजीला या ठिकाणी सुरेख पद्धतीचे फटके टोलावत सांघिक धावपलकावर पाहायला मिळालाय तो 20 धावपलकावर. जॉन माघारी परतला. जॉन नंतर या ठिकाणी मात्र येणारे खेळाडू स्वस्तात माघारी परतले आहेत. उर्वरितचं कार्य पपन साळगावकरला करावं लागेल. 18 चेंडू 46 धावांची आवश्यकता येणाऱ्या कालखंडामध्ये. आणि बघूया रघुनाथ कासकर उर्फ भाऊ आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं मांद्रेम बॉईज मांद्रेम संघाचे संघावलक सन्माननीय महेश ओनाळकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन सहर्ष स्वागत सातारी भद्रकाली चषकच्या माध्यमातून संघ खेळतोय त्यांचा आज मैदानावर. भाऊवर जबाबदारी असेल, भाऊवर आज विश्वास ठेवलाय मांद्रेम बॉईज संघानं मैदानावर. समोर आहे सर्वेश नाईक. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतो. चेंडू जरा जातोय तो डीप मिड विकेटला. 6 या धावसंख्येसाठी केरएम क्रिकेटर संघाच्या बाजूने आज मैदानावर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खराब चेंडू रघुनाथ कासकर उर्फ भाऊचा खराब चेंडू या मैदानावर. समीकरण 17 चेंडू विजयासाठी आता मात्र 40 धावांची आवश्यकता. मॅच मैदानावर एका बाजूने दोन्ही संघांच्या बाजूने आहे. येणारं षटक चालू आहे मैदानावर ते अधिबार्य पॉवर प्लेचं षटक. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक अनिवार्य पॉवर षटकामध्ये थोड्याशा धावा जमल्या नाही सुरुवातीला आणि त्यानंतर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे आक्रमण आपण पाहतोय मैदानावर. ते मात्र रघुनाथ कासकरवर पहिल्या चेंडूवर सर्वेश नाईकना हवेचा वेग कुठे असो कुठच्याही एंड असो पण माझे फटके हे बुलेटच्या एका बाजूने बुलेट शॉट असतात आणि ते बुलेट शॉट मैदानावर सुरुवात केली मैदानावर केरएम क्रिकेटर संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा या मैदानावर मोठा फटका टोलवायचा होता. धावचीची संधी. अंबाजी पहिल्या प्रयत्नात थोडासा जलबाजी करतोय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर पाहायला मिळतोय तो मात्र 27 धावा धावपलकावर. 27 धावा धावपलकावर रघुनाथ कासकर आज मैदानावर जलवा करावा लागेल. ओमकार द मॅन फ्रॉम निगुडेचा खेळाडू आहे. इन्सुली प्रीमियर लीग या पण खेळाडूंना गाजवले आपल्या फलंदाजीनं. तो ओमकार स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला सर्वेश अतिशय उत्तुंग फटकेबाजी करणारा ओमकारनं आज जलवा केलाय. या नवदीप खेळाडूंना ज्या ज्या वेळी संधी मिळाली आहे त्या त्यावेळी काकासाहेब नवदीप खेळाडूंना जलवा केलाय. आपले कलात्मक गुण बहाल केले मैदानावर. समर्थ गवस या मैदानावर आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. एका बाजूला सुदन ठाकूर, नितेश गडेकर, प्रवीण सावंत, अंबाजी, हुक्कू राजेश उर्फ हुक्कू, सागर सावंत. लॉंग फटका पाहायला मिळतोय. ऍडव्होकेट साईजी पहिल्या प्रयत्नात प्रंबल परतीची फेक ही मात्र या मैदानावर परतीची फेक सुरेख पद्धतीची होती मैदानावर. कलेक्ट करायचा होता तो मैदानावर. रघुनाथ कासकरला या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपलक पाहायला मिळतोय. 29 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 4 आहे प्रगतीपथावर. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. भाऊ थोडासा नाराज आहे मैदानावर. भाऊवर हल्लाबोल करायचंय इरादे पक्के केले मैदानावर ओमकारनं. मॅच ही मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल. रंगेली मॅच. एका बाजूने केरएम क्रिकेटर संघाचे बरेच सपोर्टर, दुसऱ्या बाजूने मांद्रेम बॉईज मांद्रेम संघ या मैदानावर लढत करतोय. कोणता संघ विजयाचा झेंडा या मैदानावर फडकवतोय ही दुपारच्या सत्रामध्ये ही लढत मैदानावर. सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. सुंदर फटका त्याहून तोला मोलाचा आपल्याला पाहायला मिळालाय. वारंवार वाईट यॉर्कर करायचा आहे भाऊला. ह्या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर पाहायला मिळतोय तो मात्र 30 धावा धावपलकावर. 66 धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर. षटक क्रमांक 4 षटक आहे प्रगतीपथावर. 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. उर्वरित असूनही 2 चेंडूंच्या षटकातील खेळ बाकी आहे. एका बाजूने भाऊ, दुसऱ्या बाजूने सर्वेशनं हात खोलले. षटकारानं आगाज केलाय मैदानावर. बघूया कोणता खेळाडू या मैदानावर हल्लाबोल करतोय. पपन साळगावकर बाकी आहे मैदानामध्ये. सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर चेंडूवर सुंदर फटका. समर्थ गवस येतोय स्क्रीनवर. पहिल्या प्रयत्नात या ठिकाणी मात्र थोडीशी फ्रंबल होतोय. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर. 31 धावा धावपलकावर. 31 धावा धावपलकावर. नितेश गडेकरनं जलवा केला मैदानावर. समर्थ लवकर माघारी परतला. सुदन ठाकूरनं नाखुश केलाय. मिस्टर 360 जलवा केला मैदानावर. स्ट्राईकला ओमकार सज्ज होतोय. हा चेंडू एका बाजूला दोन्ही संघांसाठी महत्वाचा चेंडू. निर्णायक चेंडू घेऊन रघुनाथ कासकर उर्फ भाऊ. मिनी हेलिकॉप्टर सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण. सर सागर सावंत स्क्रीनवर होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. मॅन फ्रॉम माझगाव सावंतवाडीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय.
निर्धाव चेंडू षटक क्रमांक 4थ्या षटकाच्या एका सुंदर षटकाची आली सांगता पहिल्या चेंडूवर मोठी धावसंख्या खर्च केली रघुनाथ कासकरनं. आता मात्र हात खोलावे लागतील केरिम क्रिकेटर्स संघाला. समीकरण 12 चेंडू विजयासाठी आता मात्र 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू. बारा चेंडू विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. सामन्याला सुरुवात करा. 31 धावा धावफलकावर 66 या धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर. बारा चेंडू विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर ऍडव्होकेट साई परब माय फ्रॉम मोरजिम. महत्वाचं षटक घेऊन सज्ज होतोय. अंबाजी प्रतिनिधित्व करतोय संघाचा दुसरा बाजूला समर्थक अब्बास. मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका या मैदानावर फसलाय की काय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुरेख पद्धतीचं झेल टिपतोय. सुरेख पद्धतीचं झेल. ऍक्शन आगळी वेगळी होती. मांद्रेम बॉईज संघ टेन्शन मध्ये आला होता. हा खेळाडू झेल टिपतोय की नाही, पण त्यानं सूर्यांचं किरणांचे रक्षण केलं स्वतःवर प्रथमतः आणि सुरेख पद्धतीचं झेल टिपत सर्वेश नाईक बॅक टू द पॅव्हलियन. संघाचा कर्णधार मैदानावर पाऊल टाकलेला. आता मात्र पपन साळगावकर या खेळाडूने मॅच फिनिश केली. 2 चेंडू मध्ये 10 धावा असताना 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. आंध्रेम बॉईज संघ थोडासा या ठिकाणी कब्जा करतोय. समीकरण मैदानावर 11 चेंडू विजयासाठी आता मात्र 35 धावांची आवश्यकता. फटका फसला सर्वेश नाईकचा मैदानावर. फसलेला फटका या मैदानावर जल्लोष करून गेलाय मांद्रेम बॉईज संघासाठी. उर्वरितचे 11 चेंडू 35 धावा हे समीकरण. आणि एका बाजूला या मैदानावर जॉन लवकर माघारी परतला. स्वस्तात माघारी परतला. सांघिक धावफलकावर 31 धावा हे समीकरण आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई परब. क्षेत्ररक्षण सजवलंय मैदानावर. मिड विकेट, लॉक ऑन, लॉक ऑफ, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉइंटला, शॉर्ट कव्हरला, थर्डमॅन. क्षेत्ररक्षण सजवलंय मैदानावर मांद्रेम बॉईज संघाच्या बाजूने. साई सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स दूर करणं. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. पपन साळगावकर. 11 चेंडू 35 धावा. समीकरण मैदानावर एका बाजूने अवघड आहे, पण अवघड समीकरणाला केरिम क्रिकेटर संघ आजच्या दिवसातील लक फॅक्टर संघ या मैदानावर खेळतोय. पंचांचा पुन्हा एकदा 9 चेंडूचा इशारा असेल. येणाऱ्या कालखंडामध्ये प्रीहिटचा चेंडू असेल मैदानावर. एकेरी धाव संख्येने सांघिक धावफलकावर 32 धावा धावफलकावर. थोडासा ओव्हरस्टेप होतोय. साई अगोदरच्या सामन्यात पण हीच चूक केली होती मैदानावर. चुकीला माफी नाही आहे. हा क्रिकेटर संघासाठी एका बाजूनं मोठ्या फटक्यासाठी येईल की साई परब आपलं काम पूर्ण करेल. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण समाज स्क्रीनवर
परतीची फेक तोपर्यंत बाईच्या स्वरूपात एक धावसंख्या 1 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 33 धावा धावफलकावर. धावफलकावर साई सज्ज होतोय पुन्हा एकदा. आडव्या बॅटनं फटका ओमकारच्या चेंडू पैतून आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक राजेश उर्फ कोडीप परतीची फेक एकेरी धावसंख्येची लहर 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 34 धावा धावफलकावर. पपन साळगावकर आहे. पपन साळगावकरला मोठे फटके खेळायचे आहे मैदानावर आणि आक्रमणासाठी जो मांडला जातोय मैदानावर. घरच्या मैदानावर त्यानं पहिला सामना अतिशय खेचून आणलाय. त्याच पद्धतीची खेळी करावी लागेल. पपन शेवटच्या षटकामध्ये 20 जरी धावा राहिले तरी पपनकडे क्षमता आहे, कार्य करण्याची क्षमता आहे पपनकडे. पण आज येणाऱ्या कालखंडात जर ओमकारनं त्याला साथ द्यावी लागेल. मोठे फटके मारतोय, फटक्यांवर थोडासा नाराज जरूर आहे पपन, पण नाराजीतून बाहेर पडावं लागेल. मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका फसलाय. स्क्रीनवर सेब बॅन येतोय तो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सुदन आपल्याला पाहायला मिळतोय. सुदन ठाकूर येतोय स्क्रीनवर. जेलबाजच्या स्वरूपाचा या मैदानावर आल्या सुरुवातीला जलवा सुरू केला. मॅन फ्रॉम निगुडे ओमकार माघारी परतला. इंग्लिश प्रीमियर लीग हा सुंदर पद्धतीची खेळ केली होती या खेळाडूनं. सांघिक धावफलकावर आपल्याला स्थिरावलेला पाहायला मिळतोय. 35 धावा धावफलकावर. वैभव जाधव मॅन फ्रॉम आसगाव टेनिस क्रिकेट विश्वातील काका सावंत मोठं नाव गोलंदाजीचं. यानं अक्षरशः एक काळ गाजवलं आपल्या गोलंदाजीनं. आज फलंदाजीसाठी त्याची वर्णी लागली आहे. सर्वांचा आवडता गोलंदाज म्हणून त्याची ख्याती वैभव जाधव. आज मैदानावर कार्य करावं लागेल. अनुभव हा मैदानावर पणाला लावावा लागेल. डाब्याचा शैलीदार फलंदाज आहे ओमकार माघारी परतलाय. समीकरण आता मात्र या मैदानावर उर्वरितचे 7 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 31 धावा. पप्पन कान मंत्र दिलाय वैभवला. एक मोठा फटका लगाव. उर्वरितच्या 6 चेंडूंमध्ये काय कार्य करायचं आहे ते मी पावन चिंड लढवतोय हे इरादे जरूर स्पष्ट केले आहेत. पण एका बाजूने एका मोठ्या फटकापासून सुरुवातीलाच वाचावं लागेल साई परपला. सुंदर चेंडू टप्पा पडून चेंडू थोडासा या ठिकाणी बाहेर जातोय चेंडू. निर्धाव चेंडू. 6 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. नितेश गडेकरनं जलवा जरूर केलाय मैदानावर. आतषबाजी गेली मैदानावर. यानंतर सामना होतोय 6 चेंडू विजयासाठी 31 धावा. गोलंदाजी मार्कवर राजेश उर्फ हुक्कू. यानंतर सामना होईल मांद्रेम बॉयज मांद्रेम विपक्ष प्रतीक स्पोर्ट. आपली टीम तयारीत ठेवा. टीम मॅनेजर चिमलो आपल्याला विनंती असेल आपली टीम तयारीत ठेवा. प्रतीक स्पोर्ट. 6 चेंडू विजयासाठी येणाऱ्या कालखंडामध्ये 31 या धावसंख्येची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेश उर्फ हुक्को. सुंदर चेंडू. फटका बसलाय मैदानावर. सुरेख पद्धतीची आगळी वेगळी स्टाईल. संजय हागवेकर चिंतित होते. महेश कोडाळकर सर चिंतित होते. हा खेळाडू झेल टिपतोय की नाही शेवटच्या क्षणापर्यंत. आणि शेवटच्या क्षणापर्यंत या खेळाडूने कब्जा केला मैदानावर. मांद्रेम बॉईज मांद्रेम संघासाठी. पपन साळगावकर संघाचा कर्णधार माघारी परतलाय. नाराज झालाय मैदानावर कारण थोडीशी मॅच वाढली. पण पपन थोडस अगोदर यायचं होतं मैदानावर. मॅच थोडीशी लोड झाली आणि थोडस अगोदर आला असता ओमकारच्या जागी पपन पाहायला मिळाला असता तर सामना थोडासा या मैदानावर शेवट चेंडू पर्यंत तुळशीचा सामना रंगला असता. समीकरण मैदानावर 5 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. अभिषेकनं मैदानावर पावलं टाकले आहेत.
गोलंदाजी मार्कवर राजेश राजेशनं काम केलंय मैदानावर, फलंदाजी थोडस नाराज केलंय पण गोलंदाजी सुंदर कामगिरी केली, कारण बाद कोणाला केलंय, बपन साळगावकरला बाद केलाय. 5 चेंडू 31 धावा, डाव्या त्याचा फलंदाज मैदानावर अभिषेक. सुंदर गोलंदाजी व्हाईट कॉर्कर, सुरेख गोलंदाजी राजेशची. जवळ एका बाजूला आता मात्र कब्जा करतोय बांद्रेम बॉईज. बांद्रेम संघाच्या बाजूने समीकरण प्रतिस्पर्धी संघाला क्रिकेटर संघाला थोडस अवघड झालंय मैदानामध्ये. आज काका सावंत रंग देईल मैदानामध्ये. पुढची लढत एका बाजूने तुळशीची लढत असेल. मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका या मैदानावर समर्थकावर सेफ हँड गौराजाची सुपरमॅन स्क्रीनवर. बॅक टू द पॅव्हिलियन. वैभव जाधव माघारी परततोय. बाळा सावळन मैदानावर पाव टाकलेत. कमी क्रिकेट खेळताना फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हा गोलंदाजीसाठी माहीर आहे, पण काका सावंत याच खेळाडूनं 1 चेंडू 5 धावा असताना षटकार ठोकलाय. स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये पुरस्कृत केले. सन्माननीय विशालजी परब, उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्याकडून चषक या स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय. सन्माननीय समीर केरकर, सरपंच तळवडे यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये. कैलासी विजय आरोंदेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या स्मरणार्थ सन्माननीय मनोज विजय आरोंदेकर यांच्याकडून व चषक पुरस्कृत केलाय. सन्माननीय समीर केरकर, सरपंच तळवणे यांच्याकडून तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांकासाठी 15,000 रुपये रोख पारितोषिक. श्रीदेवी श्री सातेरी भद्रकाली मित्र मंडळ यांच्याकडून आणि चषक या ठिकाणी पराजित केले. दोन्ही क्रमांकासाठी तिसऱ्या आणि चौथ्या कुमार मंथन सावळाराम कावडे तिरोडा यांच्याकडून मालिका वीरासाठी एलसीडी टीव्ही. सुंदर गोलंदाजी राजेश उर्फ हुक्कोचे आणि पुरस्कृत केले आहे. मे राऊत अँड कंपनी सावंतवाडी आरोंदा सावर आजोबा. सन्माननीय संदेश परब याचकडून सर्वोत्कृष्ट फलंदाज सन्माननीय राजू तानवडे यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केलंय. सर्वोत्कृष्ट गोलंदाज सुबोय वॉशिंग सेंटर सन्माननीय सुहास नाईक यांच्याकडून. सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आई वॉशिंग सेंटर व गॅरेज सन्माननीय लक्ष्मण नाईक यांच्याकडून. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक सन्माननीय विशाल नाईक भटपावरी समाज कल्याण अधिकारी यांच्याकडून. अंतिम सामनावीर टेबल मॅन पुरस्कृत केले सन्माननीय संदीप उर्फ पप्पू जोशी यांच्याकडून. मोठा फटका. बाळा सावळला माघारी परतावं लागतंय की काय? यस, बाळा सावळ माघारी परततोय. सामनावीर साठी पुरस्कृत केले सन्माननीय नुना अप्पा अग्रवाड यांच्याकडून. स्पर्धेसाठी लागणारे चेंडू सन्माननीय सुभाष परशुराम नाईक उपसरपंच आरोंदा यांच्याकडून. स्पर्धेसाठी पिण्याचे पाणी पुरस्कृत केले सन्माननीय मुकुंद उर्फ योगेश नाईक कसकेलवाडी आरोंदा यांच्याकडून. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मांजरे